नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुराच्या वाती 750 वाती का आणि कशा जाळाव्यात, त्याचबरोबर कोणत्या सेवा कराव्यात ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, उद्या आहे 15 नोव्हेंबर। उद्या पौर्णिमा 6:19 सुरू होत आहे, तर ती रात्री 2:58 असणार आहे। त्यामुळे उद्या दिवसभर पौर्णिमा आहे आणि उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला 750 वाती जाळायच्या असतात त्रिपुराच्या। आता बघा, त्रिपुरारी पौर्णिमेला आपण कार्तिक पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतो। त्रिपुरारी पौर्णिमेला आपण या वाती का जाळतो ते आपण सर्वप्रथम बघूया। त्रिपुर नावाचे दैत्य याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतलं होतं। जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना वर मागण्यास सांगितला, तेव्हा त्या दैत्याने आपल्याला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला। त्यामुळे जेव्हा त्याला वर मिळाला, त्यानंतर त्याने देवी आणि देवतांना खूप त्रास देण्यास सुरुवात केली। त्यांना अगदी त्याने सतावून सोडले होते आणि त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून शेवटी भगवान शंकराने त्याच्यासोबत 3 दिवस युद्ध केलं आणि त्याचा वध केला होता। त्यामुळेच आपण या दिवशी त्रिपुराच्या वाती जाळत असतो। त्यानंतर देवी देवतांनी दीपोत्सव साजरा केला होता, म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं। आणि बघा, त्रिपुर नावाच्या दैत्याचा या दिवशी वध झाला, म्हणूनच त्याच्या चिता स्वरूप आपल्याला या 750 वाती जाळायच्या असतात। आता तुम्हाला समजलं असेल की आपण 750 वाती का जाळत असतो। आणि बघा, जे भक्त या 750 वाती या दिवशी जाळतात, अर्थात त्यांच्यावर शिवकृपा होत असते, त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आता बघा, या वाती कोणत्या वेळेत जाळाव्या, तर या वाती तुम्ही संध्याकाळनंतर 6, 7, 8, 9, 10 अगदी रात्री 10, 11 पर्यंत जरी तुम्ही या वाती जाळल्या तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही। तर 750 वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत। आता 750 वाती ज्यांना घेणं शक्य नाही आहेत, बऱ्याच ठिकाणी 250 वाती पण घेतल्या जातात। पण आपल्या ज्या केंद्रानुसार जी आपली सेवा आहे नाही, तर केंद्रामध्ये 750 वाती घेण्यास सांगितलं जातं। तर तुम्हाला 750 वाती घ्यायच्या आहेत। बघा, या 750 वाती ज्या आहेत त्रिपुराच्या, ते तुम्हाला जिथे कुठे धार्मिक दुकाने असतील तिथे पण तुम्हाला त्या वाती मिळून जातील। तुम्ही फक्त सांगायचं आहे की आम्हाला त्रिपुराच्या वाती हव्या आहेत, तर तुम्हाला त्या त्रिपुराच्या वातीचा बंच मिळतो मोठा, तो तुम्हाला तिथे मिळून जाईल अगदी 20 ते 30 रुपयापर्यंत। जर तुमच्या जवळपास तुम्हाला मिळाल्या नाही कुठे, तर तुम्ही घरी पण या वाती तयार करू शकता। अगदी छोट्या छोट्या तुम्हाला 750 वाती असे तयार करायच्या आहेत घरी। आणि त्यानंतर बघा, या वाती घेतल्यानंतर तुम्हाला त्या तुपात भिजवायच्या आहेत। उद्या तुम्हाला त्या दुपारी तुपात भिजवायच्या आहेत। तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल तर तुम्ही अवश्य शुद्ध गायचं तूपच वापरा। जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही स्वयंपाकाचे तूप वापरता ते तुम्ही त्यात घालू शकता। तर तूप गरम करून तुम्हाला त्या वाती तुम्हाला भिजवायच्या आहे त्या तुपामध्ये। अर्थात तुम्हाला थोडंसं तूप उद्या जास्त लागेल। आणि त्यानंतर रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला यात वाती प्रज्वलित करायच्या असतात। आता बघा, या वाती तुम्ही तुमच्या जवळपास भगवान शंकरांचं महादेवाचं मंदिर असेल तिथे पण जाऊन तुम्ही प्रज्वलित करू शकता। पण जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही, तर तुम्ही घरी सुद्धा या वाती प्रज्वलित करू शकता। तर त्या वाती प्रज्वलित करताना तुम्हाला मोठी पंती घ्यायची आहे, जेणेकरून त्या वाती संपूर्ण जळतील। छोटी पंती घेतली तर आपल्याला काय होतं की खाली त्या वाती तशाच राहतात आणि वर फक्त त्या वाती जळत असतात। म्हणून मोठी पंती घ्या, जेणेकरून त्या संपूर्ण वाती जळतील। तर त्या मोठ्या पंतीमध्ये तुम्हाला त्या वाती ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करताना तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यातला जो काही दिवा चालू आहे त्याच अग्नीने तुम्हाला त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत। काडीपेटीने प्रज्वलित करायच्या नाहीत, लक्षात घ्या। तुमच्या देव्हाऱ्यात जो दिवा तुम्ही लावलेला आहे त्या दिव्याच्या अग्नीने तुम्हाला त्या वाती प्रज्वलित करायच्या असतात, लक्षात घ्या। आता तुम्ही जर मंदिरात जाऊन ही सेवा करणार असाल, त्या वाती तुम्ही प्रज्वलित करणार असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर मंदिरामध्ये दुसरा दिवा कोणता चालू असेल किंवा दुसऱ्यांच्या वाती तिथे प्रज्वलित केलेल्या असेल, तुम्ही त्या अग्नीने तुमच्या वाती प्रज्वलित करा। किंवा जर तिथे अशा कोणत्याही वाती वगैरे नाही आहेत प्रज्वलित केलेल्या, तर तुम्ही काडीपेटीचाही वापर इथे करू शकता, कारण की मंदिरामध्ये तेवढी सकारात्मक ऊर्जा असते। पण जर तुम्ही घरी या वाती प्रज्वलित करणार असाल तर तुम्हाला देव्हाऱ्यातल्या दिव्यानेच या वाती प्रज्वलित करायच्या आहेत। त्यानंतर बघा, आता या वाती प्रज्वलित केल्या आणि झालं असं होत नाही, तर तुम्हाला त्या वाती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं असतं आणि भगवान शंकरांची सेवा करायची असते। आता सेवा काय करायची आहे ते बघा, तुम्हाला या वाती प्रज्वलित करून दिल्यानंतर तुम्हाला शिवमहिमा स्तोत्र, आपल्या स्वामींची नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या भगवान शंकरांच्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता। जसं की शिवमहिमा स्तोत्र संस्कृतमध्ये वाचा किंवा प्राकृतमध्ये वाचा। त्यानंतर तुम्ही कालभैरवाष्टकमचं पठण करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 11 वेळेस करा। या संपूर्ण वाती जळेपर्यंत आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। मग तुम्ही त्या कितीही वेळेस करा, काहीच हरकत नाही। त्यानंतर
तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनात मृत्युमुक्षी अमामृतात. या महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. आता बघा, ज्यांना कोणाला ह्या सगळ्या सेवा करणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबवर लावून द्या. तुम्ही फक्त श्रवण जरी केल्या तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे त्या वाती जळेपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांची ही सेवा करायची आहे. तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा पठण करू शकता. शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला ज्या ज्या कोणत्या भगवान शंकराची सेवा करता येतील त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. काही जमत नसेल तुम्ही ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्रास तुम्ही जप करू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला ही उद्या सेवा करायची आहे. या त्रिपुराच्या वाती तुम्हाला उद्या जाळायच्या आहेत. आणि असं म्हणतात की या वाती म्हणजे एक त्रिपुराची चिता आहे आणि ती चिता आपण पेटवत असतो, असं त्यामागचं कारण आहे. आणि त्यामुळे अर्थात आपल्यावर भगवान शंकरांची कृपा होते, भगवान शंकरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे उद्या सगळ्यांनी या त्रिपुराच्या वाती जाळण्याचा प्रयत्न करा. आणि आज आपल्याला हरिहर भेटची सेवा करायची आहे, भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची. ती सेवा कशी करावी, काय करावी याबद्दल पण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आणि त्याप्रमाणे तुम्हाला आज ती सेवा करायची आहे हरिहर भेटची रात्री 12 वाजता. आणि या ज्या त्रिपुराच्या वाती आहेत त्या तुम्हाला उद्या जाळायच्या आहेत. तुमचं सगळं काम तुम्ही आटपून घ्या आणि नंतर तुम्ही वाती प्रज्वलित करायला बसा. कारण की अर्थात या वाती जळायला खूप वेळ लागतो, किमान अर्धा तास तरी लागेल. म्हणून तुमचं सगळं काम आटपून जरी तुम्ही 10-11 वाजता बसल्या या वाती जाळण्यासाठी तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर चला, ही एक खूप महत्त्वपूर्ण माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.